नमस्कार मंडळी, ऋतुयोग वास्तुरेखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। मी जेव्हा नेहमी वास्तू विजिटला जात असते त्यावेळेला एक प्रश्न मला कॉमन विचारला जातो, मॅडम वास्तुशांती आता केली पाहिजे का, गरजेचं आहे का, थोडा इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत, वास्तुशांती आम्ही नंतर केली तर चालेल का। तर हो, आजचा आपला विषय हाच आहे की वास्तुशांती करावी की न करावी। तर लक्षात घ्या, एक बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, जेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या भवनाची वास्तूची निर्मिती करतो त्यावेळेला आपण जमिनीवर भूमीवर आघात करत असतो। या आघातामध्ये आपल्याला कळत नकळतपणे आपण एखाद्या जीविताची हानी करत असतो। भूमीवरती आपण आघात करतो, त्यामुळे भूमीला सुद्धा आपण इजा करत असतो। तेव्हा ते घर बांधून झाल्यानंतर सुद्धा आपण पुढची स्टेप म्हणजे काय, आपलं इंटिरियर। ज्या वेळेला आपण इंटिरियर करत असतो त्यावेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे कटिंग करतो, वॉल कटिंग केलं जातं, भिंतीवरती खिळेमोळे वेगवेगळ्या प्रकारचे आघात केले जातात, खिळेमोळे मारले जातात। त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे इंटिरियरमध्ये पडझड काही ना काही कटिंग फिटिंग होत असतं। तर अशा वेळेला आपण वास्तूला सुद्धा काही ना काही आघात करत असतो। तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटीज असतात, एंटिटीज असतात। तर ह्या सगळ्यांना शांत करून मग आपण वास्तूमध्ये प्रवेश करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे लक्षात घ्या, कधीही वास्तूमध्ये राहायला जाण्यापूर्वी ही वास्तुशांती झालीच पाहिजे। पण समजा एखाद्याला नाही जमत आहे, खरंच काहीतरी खूप असा जेन्युइन प्रॉब्लेम आहे, करणं शक्य नाही, तर अशा वेळेला मी असं रिकमेंड करते की तुम्ही ॲटलिस्ट गणेश पूजन किंवा आपलं गृहप्रवेश तरी करून घ्या। पण लक्षात घ्या, कलश पूजन करा, गृहप्रवेश करा किंवा गणेश पूजन करा, पण त्याच्यानंतर तुम्हाला साधारण वर्ष दीड वर्षामध्ये वास्तुशांती करणं अत्यंत गरजेचं आहे। अजून एक प्रश्न मला वास्तुशांतीचा विचारला जातो, तो म्हणजे असा आहे की आम्ही सेकंड वास्तू घेतलेली आहे, पहिल्या मालकाने वास्तुशांती केलेली आहे, मग आम्ही करणं गरजेचं आहे का। गरजेचं आहे, कारण त्या वास्तूमध्ये जो वास्तूचा मालक होता त्याच्यासाठी त्यांनी ती वास्तुशांती केली होती। आता ते जेव्हा तुम्ही स्वतः मालक होत आहात त्यावेळेला तुमच्यासाठी सुद्धा, तुमच्या फॅमिलीसाठी हे करणं गरजेचं आहे। त्यामुळे एक लक्षात घ्या, वास्तुशांती कराल तर घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, वैभव आणि प्रगती ह्या सगळ्यांची प्राप्ती तुम्हाला होणार आहे। त्यामुळे वास्तूत प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करून मगच राहायला जा। आणि वास्तुशांती ही कधी कधी केव्हा केव्हा केली पाहिजे, तर मी असं सजेस्ट करेन, आपल्या पुराणात सुद्धा लिहिलेला याचा उल्लेख आहे की कुठल्याही वास्तूची दर 10 ते 15 वर्षांनी वास्तुशांती करणं गरजेचं आहे। आणि एक लक्षात घ्या, ज्या महिन्यामध्ये, ज्या तिथीला किंवा ज्या तारखेला तुमची वास्तुशांती आज झालेली आहे त्याच सेम तारखेला पुढच्या वर्षी तुम्ही घरामध्ये एखादी सत्यनारायणची पूजा किंवा एखादं होम हवन करणं गरजेचं आहे। म्हणजे काय, आपल्या वास्तूचा बर्थडे सेलिब्रेट केल्यासारखा होतो। वास्तू पण खुश, तुम्ही पण खुश। श्री स्वामी समर्थ। आणि हां, लक्षात घ्या, अशाच सोप्या तुम्हाला जर वास्तू टिप्स हव्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।